हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर कसे आहात सर्वजण? आयप सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका। जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला लगेच येईल। मी व्हिडिओ टाकला का लगेच येईल। तर बघा, आज मला बनवायचा आहे मसाले भात। तर मी त्याचीच रेसिपी आज तुम्हाला शेअर करणार आहे। ज्यांना कोणाला मसाले भात करायला खरंच जमत नाही, काही जण नवीन ताई वगैरे असतात, त्यांना मसाले भाताची एवढी काही माहिती नसते, त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। तर बघा, मी मसाले भात बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते आधी सांगते। मी घेतलेले आहेत 4 टोमॅटो घेतली होती, 3 कांदे घेतले होते, 1 बटाटा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि ते मस्त असं बारीक चिरून घेतलेलं आहे सगळं। त्याच्यानंतर मी लगेच पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यावरती, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। माझी पळी जरा थोडीशी मोठी आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही तसं तेल टाकू शकता। त्याच्यामध्ये 2 चमचे मी जिरं टाकलेलं आहे। जिरं तुम्ही जरा जास्तच टाकायचं मसाले भाताला, जेणेकरून छान लागतं मसाले भातामध्ये जिरं। तर जिरं टाकल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकत आहे, कारण कांदा टाकणं, कढीपत्ता टाकायला होता पण कढीपत्ता मी धुवून घेतला होता। जर तेलामध्ये कढीपत्ता टाकला ना तर ते सगळं तेल उडलं जातं असं, त्यामुळे मग मी काय केलं, पहिल्यांदा कांदा टाकला, नंतरच मग मी कढीपत्ता टाकलेला आहे। तर ते कढीपत्ता आणि कांदा चांगलं भाजलं की लगेच मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे। सगळे मसाले चांगले असे भाजून, असे म्हणजे लालसर चांगले भाजायचे। तर बघा, टोमॅटो टाकून घेतलं। टोमॅटो भाजल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मी शेंगदाणे आहेत थोडेसे, आणि राजमा जो रात्री मी भिजत ठेवला होता, राजमा भिजत ठेवला होता, थोडेसे हरभरे भिजत ठेवले होते, आणि थोडीशी मटकी भिजत ठेवली होती। त्यातलंच मी थोडं ठेवलं होतं मसाले भात बनवण्यासाठी। तर बघा, त्याच्यामध्ये नंतर ना मग मी लगेच मटकी पण टाकलेली आहे। मटकी टाकल्यानंतर मटकी थोडीशी भाजली का लगेच मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा पण टाकून घेतलेला आहे। बटाटा चांगला भाजला की लगेच त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मली तिखट टाकलेलं आहे, कारण मिठाचं नुसतंच खावं वाटत नाही, त्यामुळे मग मी काय केलेलं आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे, आणि 2 चमचे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे। तर तुमच्याकडे खडे मसाले असतील तर तुम्ही ते त्याच्यामध्ये टाकू शकता। माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे मग मी बिर्याणी मसाला वापरलेला आहे। तर तुमच्याकडे असतील तर तुम्ही खडे मसालेही टाकू शकता, त्याची फोडणी देऊ शकता। तर त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळलेला आहे, आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली। लिंबू का पिळलेला आहे, कारण लिंबाने टेस्ट जरा खूप छान येते। तर सगळा मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे। तर हे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मी लगेच तांदूळ टाकणार आहे। तर मी हे सगळं साहित्य, 1 किलो मी तांदूळ घेतले होते बिर्याणीचे, त्याच्यानुसारच मी सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तुम्हाला जेवढा तुम्हाला मसाले भात बनवायचा आहे ना, तुम्ही तेवढंच साहित्य त्याच्यामध्ये टाकू शकता। तर मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे, कारण माझा जास्त भात आहे, कारण घरामध्ये माणसं आमच्या 5 आहेत, त्यामुळे मग मी 1 किलो असं घातलेलं आहे शिजायला। तर थोडासा सकाळीही ठेवणार आहे, कारण मुलांना खूप आवडतो मसाले भात, त्यामुळे मी थोडासा एक्स्ट्राचाच केलेला आहे। तर सगळं त्याच्यामध्ये सगळं राईस वगैरे टाकल्यानंतर मग मी ते थोडंसं हलवलं, सगळं मिक्स केलं, त्याच्यावरती ताट ठेवून त्याच्यावरती पाणी ओतलेलं आहे। तर बघा, मस्त असा भात माझा शिजत आलेला आहे मसाले भात, आणि आता थोडंसं नॉर्मली राहिलेलं आहे। तर मी ताटात जे पाणी गरम केलेलं आहे ना, मी तेच त्याच्यामध्ये टाकणार आहे, आणि ते पाणी आटलं की मी लगेच भात काढून घेणार आहे। तर बघा, खूप मस्त असा मसाले भात झालेला आहे, वास पण खूप छान येत आहे। तर बघा, मस्त असा माझा मसाले भात बनवून तयार झालेला आहे। तर झटपट होणारी रेसिपी म्हणजे मसाले भात आहे, आपल्यालाही खूप झंझट होत नाही आहे। तर अशीच तुम्ही रेसिपी बनवून बघा कशी वाटते ते। तर चला, तर मी माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ।